कुठलाही असो, जर ताटात पुरणपोळी नसेल तर तो सण वाटतच नाही. पण या पुरणपोळीचा इतिहास जर ऐकला तर तुम्ही स्वतःच्याच दाव्यावरती हसाल. आपण छाती ठोकून सांगतो ही आपली मराठी डिश. पण 12व्या शतकात कर्नाटकी राजा सोमेश्वराने लिहिलेल्या मानसोल्लास या ग्रंथात तिचा उल्लेख सापडतो. म्हणजे आपण जन्माच्या कितीतरी वर्ष आधीपासून ही रेसिपी अस्तित्वात होती. काहींच्या मते चणा डाळ मुख्यतः कर्नाटकात पिकत असल्याने पुरणपोळीचा जन्मच मुळी तिथे झाला आणि व्यापारी संबंधातून ती महाराष्ट्रात आली. तर काही अभ्यासक याहून जुनी जवळपास 2000 वर्षांपूर्वीच्या शालिवाहन काळापर्यंत हिची मुळे नेतात. थोडक्यात इतिहासकारही अजून भांडतात, आपण फक्त खाऊन गप्प बसू. पेशव्यांच्या काळातही हिचा दबदबा होता बरं का. शनिवार वाड्याच्या पंक्तीत गूळ, चणा डाळ, वेलची घालून साजूक तुपावर भाजलेली पुरणपोळी हमखास असायची. ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर तामिळनाडूमध्ये हिला ओपिट्टू म्हणतात. केरळमध्ये ओनम इशूला पायसम नावाने खाल्ली जाते. कर्नाटकामध्ये ओबट्टू किंवा होळीगे आणि कच्छ मारवाडमध्ये गव्हाऐवजी मैद्याची पोळी करून त्यात मूगडाळीचं पुरण भरतात. गुजराती आणि तेलगुत ही हिची वेगळी नावं आहेत. पदार्थ एकच, नावाचं मात्र कन्फ्युजन जगभर. तर आपल्याच राज्यात त्याच्या व्हर्जन्स बघा. नागपंचमीला तवा न वापरता पुरणाची उकडलेली दिंड बनते. नागपूरमध्ये जाड पराठ्यासारखी बनते आणि कोकण पुण्यात एकदम पातळ मऊसूत बनते. मग एवढी मेहनत घेऊन प्रत्येक सणाला हीच का? कारण साधं आहे. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवायची पद्धत आहे आणि सगळं सामान घरातच सहज मिळतं. आणि दसरा तर 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. पुरणपोळी शिवाय तर साजराच होत नाही. तुमच्याकडे कोणतं व्हर्जन बनतं? जाडसर की पातळ? मला कमेंट मध्ये सांगा.